सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी देश पातळीवरची एक महत्त्वाची बैठक पंतप्रधान मोदींनी बोलावलेली होती। या बैठकीतली दृश्य आपण बघतोय। महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली, काही महत्त्वाची टिप्पणं काढण्यात आलेली आहे राष्ट्रीय सुरक्षेच्या दिशेने। राजनाथ सिंह यांची सर्वपक्षीय बैठकीत नेमकी काय भूमिका आहे, काय माहिती दिली ते आपण काही वेळापूर्वी बघितलं। आता सुरक्षेच्या दृष्टीने काही अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान मोदींची बैठक सुरू आहे। त्या बैठकीतली ही दृश्य आहेत। ऑपरेशन सिंदूर हे संपलेलं नाही, ऑपरेशन सिंदूर ऑनगोइंग आहे असं किरण रिजिजू यांनी काही वेळापूर्वी सांगितलं। आणि आता देशातल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा पंतप्रधान मोदी घेत आहेत। त्याचबरोबर सीमावर्ती भागात नेमकी काय स्थिती आहे त्याचाही आढावा, त्याची माहिती पंतप्रधान मोदी अधिकाऱ्यांकडून घेत आहेत। आणि उद्या भारत पाकिस्तान तणाव जर आणखी वाढला आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर आपली तयारी नेमकी किती आहे, काय करणं अपेक्षित आहे, या संदर्भातली ही चर्चा अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान मोदी करतायत। दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, दहशतवादाच्या विरोधामध्ये सातत्यानं ही कारवाई अशीच सुरू राहील, ऑपरेशन सिंदूर कायम सुरू राहील असं किरण रिजिजू यांनी म्हटलेलं आहे। एक महत्त्वाची बैठक पार पडलेली होती सर्वपक्षीय नेत्यांची आणि या बैठकीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं होतं। ती बैठक झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी देखील एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीतली ही थेट दृश्य आपण बघतोय। भारत सरकारच्या सचिवांसोबत पंतप्रधान मोदींची ही बैठक सुरू आहे। वेगवेगळ्या खात्यांचे सचिव आता तिथे उपस्थित आहेत। संपूर्ण देशातल्या प्रशासकीय गोष्टींचा देखील आढावा यामध्ये घेतला जातोय। युद्धजन्य स्थितीत नेमकी काय रिएक्शन आपली असावी, काय तयारी असावी। आरबीआयचे गव्हर्नर देखील या बैठकीमध्ये सध्या उपस्थित असलेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर वेगवेगळ्या आस्थापनांमधले वरिष्ठ अधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। भारतानं एअर स्ट्राईक अगदी यशस्वीरित्या केला आणि त्याच्यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं होतं आणि याचप्रमाणे ही सातत्यानं जर मोहीम अशीच सुरू ठेवायची असेल दहशतवाद विरोधात लागली तर त्यासाठी काय उपाययोजना करायला हवेत या सगळ्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा केली जाते।